तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज सर्वात आधी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि नेहमीप्रमाणे पाऊस सुरू आहे। मी बाहेर पाणी मारून घेतलं आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला। तर आता निर्मयला वगैरे शाळेत जायचं आहे। तशी तर मी 5:30 वाजता उठली, पण निवांशसुद्धा माझ्यासोबत उठला। तर त्याला पाळण्यामध्ये हलवता तो काही झोपत नाही लवकर। 1 ते पाऊण तास त्याला लागला झोपायसाठी। आता तो थोडासा झोपला आहे आणि मी जर जास्त आवाज केला ना तर तो उठेल सुद्धा। तर चला आता मी निर्मयसाठी नाश्ता रेडी करते आणि तो तुमच्यासोबत शेअर करते। तर परत एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। चला तर ब्लॉगमध्ये कनेक्ट रहा। चला मी माझ्या झाडांची तुम्हाला फुलं दाखवून देते। सकाळी सकाळी मस्त वाटतं। हा कलर छान आहे। तर तुम्हाला सांगते, मी जेव्हा लहान होते ना, म्हणजे 26 जानेवारी असो की 15 ऑगस्ट असो, इतकी जास्त आदल्या दिवशीच आनंद राहायचा। म्हणजे हातावर मेहंदी काढणं काय, ड्रेस प्रेस करणं काय, शूजला पॉलिश करणं काय, म्हणजे वेगळंच वाटायचं की खूप मोठा दिवस आहे। आणि खरंच मोठा दिवस आहे। पण आता हे सगळं कमी होत चाललं आहे। मुलांना सगळं रेडीमेड मिळतं। आता ते उठणार, ड्रेस वगैरे प्रेस केलेला मिळतो, शूज पॉलिश केलेला मिळतो आणि फक्त आयत्या घालून जातो। त्यांना त्या गोष्टीचं तेवढं महत्त्व राहत नाही। तर पण मला तर खरंच आठवते, मी मेहंदी वगैरे, नेल पॉलिश सगळं लावून शाळेमध्ये जायची। रिबिन्स वगैरे नवीन घ्यायची आदल्या दिवशी। खरंच ते दिवसाला खरंच खूप छान होते। आणि आभाळाचा तुम्हाला आवाज येत असेल, पाऊस कमी आहे पण आभाळ थोडंसं जास्तच गडगड करत आहे। चला 2 वाट्या चणा डाळ आणि 1 वाटी तांदूळ असं प्रमाण घेऊन जे आहे, मी काल रात्रीच भिजत घातलं होतं हे सर्व। आणि आता हे मिश्रण जे आहे बारीक करून घेते। तर काय म्हणतात ना की जेव्हा आपण बारीक करतो ना, त्यानंतर ढोकळा बनवायच्या 2-3 तास आधी याला फॉर्मेट करायसाठी ठेवायचं। पण थंडी, सध्या पावसाचे दिवस आहेत, 3 तासात तर काही फॉर्मेट होणार नाही। पण तरी म्हणतात की बारीक करून थोड्या वेळसाठी ठेवून द्यायचं। आता यामध्ये ना मी दही घालत आहे, चवीपुरतं मीठ आणि साखरसुद्धा घालायची ढोकळ्यामध्ये। त्यामुळे ना खूप चांगली चव येते ढोकळ्याला, कारण खमण ढोकळ्यामध्ये सुद्धा ना साखर मिक्स असतेच। तर आता याला छान बारीक करून घेते। मला ना ढोकळा आवडतो, पण माझ्या हाताने ना बनतच नव्हता, कारण 1-2 स्टेप ज्या आहेत त्या मी म्हणजे विचारच नाही केला की का नाही बनत आहे। आणि आता मला व्यवस्थित येतो, म्हणजे खाल्ल्या जाईल एवढा तर ठीक येतो। तर आता याचा कलर व्हाईट झालेला आहे आणि ढोकळ्याचा कलर पिवळा असतो, त्यामुळे इथे थोडीशी हळद टाकलेली आहे, म्हणजे पिवळा ढोकळा आपला तयार होईल। किंवा फूड कलर राहिला येलो कलरचा तर तो सुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो। आता ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं। होऊ शकते माझी व्हॉइस ओव्हर मी थोडं फास्ट बोलत आहे, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे निवांश उठू शकतो। तेल लावून घ्यायचं आणि कढईवर बघाल तर तुम्ही मी पाणी ठेवलेलं आहे तापायसाठी आधीच। ही तयारी आधीच करायची, म्हणजे यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा टाकायच्या आधी। एकदा का तेल किंवा बेकिंग सोडा टाकला त्यानंतर टाईम वेस्ट न करता डायरेक्ट गॅसवरती जे आहे हे बॅटर ठेवून द्यायचं। म्हणजे यामधला ना जो गॅस असतो ना तो निघाला नाही पाहिजे, नाहीतर मग तो ढोकळा स्पॉन्जी होत नाही। तर आता इथे मी बेकिंग सोडा टाकलेला आहे, 2-3 चम्मच तेलसुद्धा टाकलेलं आहे। छान एकाच डायरेक्शननी फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर मग गरम भांड्यामध्ये ठेवून द्यायचं। आणि 10 ते 15 मिनटं जे आहे ढोकळ्याला उघडून पाहायचंच नाही राहत। ढोकळा असो किंवा मग केक असो, कारण मी केकसुद्धा भरपूर बनवले आहे, मला माहिती आहे। जेव्हा आपण त्यावरचं झाकण काढून घेतो ना त्यामधला गॅस निघून जातो आणि मग तो असा बसक्या रंगाचा होऊन जातो। त्यामुळे ना 10-15 मिनटं त्याला खोलूनच बघायचं राहत नाही। आता इकडे मी ढोकळा ठेवला आणि तेवढ्यात माझा पिल्लूसुद्धा उठून आला। मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळ आधी सांगितलं होतं की याला मी झोपवलं आहे, फक्त अर्धा तास हा झोपला आणि परत किचनमध्ये आला। तर बघा आता माझा ढोकळा रेडी झालेला आहे। चाकू टाकून बघितला, म्हणजे चाकूला काहीही लागून आलेलं नाही, म्हणजे ढोकळा शिजलेला आहे। आणि आता इथे हिरव्या चटणीची मी तयारी करत आहे। त्यासाठी वापरलेली आहे कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना, दही,
त्यानंतर थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ आणि हो बस एवढंच. कधी कधी ना माझं लक्षात येत नाही. मला ना व्हॉईस ओव्हर करण्यापेक्षा ना डायरेक्ट केलेले व्हिडिओ जास्त बेटर वाटते. काय बोलायचं आपण त्यावेळी बोलून घेतो, मोकळं होतो. व्हॉईस ओव्हरला ना थोडंसं टेन्शन येतं, व्हिडिओ मोठा बनून जातो आणि मग ते जागा कशी कवर करायची हेच कधी कधी समजत नाही. तर आता जेव्हा स्वयंपाक करताना मला चहा पाहिजे असते सकाळी. स्वयंपाक असो, नाश्ता असो, जे काही कामं करता मला अर्धा कप तरी चाय पाहिजे राहतो. कारण चाय घेतल्यानंतर ना एक एनर्जी येते अंगामध्ये आणि कामं करायची इच्छा होते. नाहीतर मग ते डोकं दुखल्यासारखं होते. ते एक कुठल्या गोष्टीची ते ॲडिक्शन म्हणते ना, ते तसंच काहीतरी, म्हणजे सवय होऊन जाते त्या गोष्टीची, लत लागल्यासारखं. आणि मग ते थोडंसं चाय पाहिजे राहते. आता इथे तडक्याची तयारी करून घेतात. त्यामध्ये वापरलेले आहे मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि थोडंसं साखरेचं पाणीसुद्धा वापरायचं, कारण ढोकळ्याला वापरला जाते. तर आता छान ढोकळा जो आहे कट करून घेतला आणि त्यावरती हा जो तडका तयार केला होता तो टाकून घेतला. आता माझा ढोकळा जो आहे तो रेडी झालेला आहे. आता खमण ढोकळा जसा स्पॉन्जी होतो ना खूप जास्त, तसा हा होत नाही, कारण यामध्ये तांदूळ वापरलेला आहे. पण खायला खूप काही वाईट नाही आहे. कधी कधी अशाही रेसिपी आपण घरगुती ट्राय केल्या पाहिजे. म्हणजे किती रेडीमेड खायचं ना, कधी कधी घरच्यासुद्धा खायचं. त्यामधला आनंद खूप वेगळाच असतो आपण जेव्हा आपल्या हाताने असे काहीतरी पदार्थ ट्राय करतो. नाश्ता तर रेडी झाला, पण निर्मयचा ड्रेस रेडी झाला नव्हता आणि मला खूप जास्त चिडचिड होत होती, कारण वेळ होत होता तिचा. आणि मग निर्मयला पण लेट जायला ना आवडत नाही. मग ती माझ्यावर थोडंसं हे करते की मम्मी मी एवढं लेट जाणार नाही वगैरे, म्हणून मी थोडी चिडचिड करायला लागली. तेवढ्यात तिचे पप्पा उठले आणि मग ड्रेस प्रेस करायला लागले. आता इथे आज 15 ऑगस्ट आहे म्हटल्यावर व्यवस्थित वेण्या पाडून रिबिन्स वगैरे लावून जायचं आहे. आणि त्यामध्ये निवांशसुद्धा मधामधात करत होता. हे सगळं सांभाळून जे आहे मस्त वेण्या पाडल्या, रिबिन्स लावून दिले, निर्मयला नाश्ता दिला. आणि आज काय ना, तिला शाळेत तर जायचंच होतं. त्यानंतर तिला आणखी 1-1.5 तास एक्स्ट्रा शाळेत थांबायचं होतं, कारण जन्माष्टमी डान्सची तिला प्रॅक्टिससाठी तिथं थांबायचं होतं, म्हणून पोटभर नाश्ता करून पाठवायचं होतं. तर तिला रेडी केलं, नाश्ता दिला. आणि त्याचबरोबर ना निर्मयला सोडायला जायसाठी निवांशसुद्धा सोबतच जाणार होता पप्पांच्या, तर म्हणून त्यालासुद्धा आंघोळ करून दिली. आणि ट्री कलरची टी शर्ट मी खूप आधीच घेऊन ठेवली होती आणि आता त्याला ती परफेक्ट होत आहे, तर ती घालून दिली. आणि असं काहीतरी त्याला रेडी करत आहे, म्हणजे तो समजून गेला की मला कुठंतरी बाहेर नेणार आहे आणि खूप जास्त एक्सायटेड होता. तर हा जो हातात घालायचा जो काय म्हणतात याला, मला माहिती नाही, बेल्ट, तो त्याला मोठा झाला, तर तो निर्मयने घातला आहे. पण टी शर्ट त्याला झाली. मग फ्लॅग वगैरे मस्त दिले, छान केसं करून दिले, काजळ लावून दिलं. आणि फ्लॅग घेऊन सकाळी म्हणजे 7:30च्या दरम्यान माझा निवांश ताईला सोडायला शाळेत गेला आणि फ्लॅग होस्टिंग करून आलेला आहे. पण मला असं वाटते मुलं एवढ्या यांनी तयारी करते, 26 जानेवारीची असो किंवा 15 ऑगस्टची, तर या दिवशी ना थोडंसं पावसाने उघाड द्यायला पाहिजे, कारण मुलांची मेहनत जी आहे ती मग ना अशी व्यर्थ जाते. कारण खूप जास्त आता निर्मय सांगते ना, पिरियड ऑफ करून त्यांची प्रॅक्टिस घेतल्या जाते. म्हणजे एक तर घरी येऊन त्यांना ते वर्क कंप्लीट करावं लागते आणि मग असा पाऊस आला की खरंच कोणालाही थोडंसं वाईटच वाटतं.